23 नोव्हेंबर 2026 वश हा हिंदी सिनेमा पाहिला. ठीक आहे. वशीकरणावरच, म्हणजे नाव जसं आहे वश तसं, म्हणजे वशीकरण करून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करून घ्यायच्या, मिळवायच्या. तर असाच एक माणूस असतो आणि त्याला त्याचा मोठा भाऊ, त्याचा गुरु प्रताप पाहिजे असतो. म्हणजे त्याच्या गायब असतो तो, 12 वर्ष झालेले असतात आणि तो त्याच्या शोधात असतो. त्याला सगळ्या विद्या त्यांनी आत्मसात केल्या असतात, पण एक सगळी टॉप लेव्हलची एक विद्या असते जी गुरुशिवाय होऊ शकत नाही, अशी त्याला ती विद्या शिकायची असते आणि त्याच्यामुळे तो त्याच्या शोधात असतो, पण त्याला काही त्याचा शोध लागत नसतो. म्हणून त्याच्याकरता तो शाळेतल्या मुलींना बळीचा बकरा बनवतो. म्हणजे त्यांच्या अन्नात ते वशीकरण, तो अन्नातून आधी ते मंत्रवलेलं अन्न म्हणजे त्यांना खाऊ घातलं किंवा ते याच्या कंट्रोलमध्ये येतात सगळ्याजणी. तर तो असं एका शाळेत ते करतो सगळं मंत्र वाला अन्न. तर त्या मुली सगळ्या त्याच्या कंट्रोलमध्ये येऊन जातात आणि मग तो त्यांना तशी तशी ऑर्डर देत जातो. आधी त्यांना काही मुलींना उड्या मारायला लावतो, मग त्याच्यामुळे सगळं हे घाबरून जातात. मग बाकीच्या मुलींच्या थ्रू तो त्यांना प्रिन्सिपलला ऑर्डर देतो की प्रताप नावाच्या माणसाला शोधून काढा, नाहीतर हे सत्र असंच चालू राहील. आणि मग काही जणांना व्हायलेंट करतो आणि अंगावर सोडतो पोलिसांच्या, आणि जे पालक घेऊन आलेले असतात ते. तर जेव्हा ही सगळी न्यूज पसरते सगळीकडे, तर एक व्यक्ती असतो की ज्याची मुलगी 12 वर्षापासून या वशीकरणाची शिकार असते आणि तिचं वशीकरण त्या प्रतापने केलेलं असतं आणि ह्याने त्या प्रतापला बंदी बनवून ठेवलेलं असतं. त्याची जीभ कापून, म्हणजे त्याचं मग काहीच बोलता येणार नाही, आणि साखळदंडाने त्याला बांधून ठेवलेलं असतं. तर मग आता हा बघतो की आता हे इतकं सगळं असं चाललंय. मग तो जातो आणि सांगतो पोलिसांच्या समोर की प्रताप माझ्याकडे, आणि मी त्या माणसाला, प्रतापला भेटवीन, पण माझ्या पण काही अटी आहेत. मग तो माणूस येतो पुढे आणि म्हणतो ठीक आहे, मला घेऊन चल. जर नाही तू म्हणजे खरं बोलत असला तर ह्या सगळ्या मुली मरणार मग म्हणे. तर तो म्हणतो नाही, मी तुझ्याशी, कारण म्हणे मला माझी मुलगी नीट करून हवी आहे, माझी एकच अट आहे, माझ्या मुलीला जर नीट केलं तर मी प्रताप तुला हँडओव्हर करीन. मग तो त्या सगळ्या मुलींसकट त्या डेस्टिनेशनला घेऊन जातो आणि सांगतो म्हणजे त्याला की सांग आता प्रतापला माझ्या मुलीला नीट करतं. म्हणे तू त्याचं काही देणं लागतो का, म्हणजे त्याचा 1 पैसा जरी तुझ्यावर उधार असेल तरी काही करता येणार नाही. मग आठवतं त्याला काय, आपण चहा ह्याने पाजला होता आपल्याला आणि ते 10 रुपये देणं लागतो. तर मग जबरदस्ती त्याच्या हातावर ते 10 रुपये ठेवतो आणि मग म्हणतो ठीक. तर बऱ्याच वेळाने त्याची मुलगी हळूहळू अशी ठीक व्हायला लागते. तर हा म्हणतो ठीक आहे, आता तुझी मुलगी ठीक झाली ना, आता मला दे प्रताप माझ्या ताब्यात. तर म्हणतो घे किल्ली, उघड साखळदंड. जसाच तो उघडतो साखळदंड हे, तर त्याला लक्षात येते की याची जीभ कापलेली आहे आणि याला बोलताच येत नाहीये. तर मग हा म्हणतो तू मला फसवलंस. म्हणे जो गुरु विद्या जर शिकवूच शकणार नसेल, बोलूच शकणार नसेल, तो काय कामाचा, आता त्याच्या अंगात काय नाही. तर माझं आता तू स्वप्न अधुरं ठेवलं, तर मी आता कोणाला सोडणार नाही, मी आता या सर्व मुलींना तुझ्याही मुलीला घेऊन जाणार. तर मग हा त्यांनी एक आपल्या म्हणजे हे भेटायला जायच्या आधी अल्ट्रासोनिक साऊंडची सिस्टम लावून ठेवलेली असते की ज्याच्यामुळे कानाचे पडदे एकदम फाटतात आणि लोक असे कावलवाले होऊन जातात. तर आपल्या कानात स्वतःचे हे घालतो आणि ती सिस्टम, तर सगळे म्हणजे डिस्टर्ब होऊन जातात याच्यासाठी. आणि मग तो त्याच्या डोक्यावर जोरात एक हे मारतो, म्हणजे थोडक्यात त्याला बेशुद्ध करतो मारून, आणि मग त्याला पण साखळदंडाने जखडून आणि त्याची जीभ कापून त्याच्याच बरोबर प्रताप बरोबर बांधून ठेवतो. आणि मग आणि त्यांचे जेव्हा बोलणं चालू असतात तर तो तेच म्हणतो की मला प्रतापकडून शेवटचं काय शिकायचंय, कारण म्हणजे तुझी मुलगी 12 वर्षापासून म्हणजे आम्हाला, म्हणजे माझं इतकं पॉवरफुल नाही. आता ह्या मुली मी त्यांच्या नजरेसमोरून गेलो की काही तासात जेव्हा आपल्या पालकांकडे पोहोचतील, हळूहळू म्हणजे काही तासांमध्ये, 24 तास म्हणून, काही म्हणजे कमी जास्त तास मध्ये यांचं उतरून जाईल, हे पुन्हा त्या नॉर्मल होतील. तर हे ऐकल्यावर तर मग याला अजून बरं वाटतं ना. मग
म्हणजे मग तो सगळ्या मुलींना मग हळूहळू म्हणजे घेऊन जातो मग घरी. मग तिथल्या प्रिन्सिपलला भेटतो, पोलिसलाही सगळं सांगतो. ते म्हणतात नाही यांच्यावर आपण केस करू, यांना जेलमध्ये टाकू. तो म्हणे जेलमध्ये टाकून काय नाही, त्यांना मृत्यूदंड मिळेल काय. म्हणे मी आता ह्यांना अशी शिक्षा म्हणजे असं तडपवणारे जसं इतके वर्ष त्या प्रतापला गेलं तसंच या दोघांना तडपू द्या म्हणे. मला तेच पाहिजे, त्याच्याशिवाय मोठी शिक्षा नाही. आणि झालं मग तिथेच म्हणजे त्यांना जो एक वहशीपणा मिळतोय म्हणजे त्यांच्या पालकांना त्रास देऊन किंवा रडवून किंवा त्यांच्या मुलींना मारून, तोच आता मी वहशीपणा यांच्या बरोबर दाखवणार आहे की त्यांना पदोपदी रडवणार आहे. आणि म्हणजे मग ते सगळं असं वशपिश करणं विसरून जातील. तर ठीक आहे, स्टोरी काय ओके म्हणजे खास नाही आवडलं मला, पण ओव्हरऑल मूव्ही इज गुड.